मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील ही बातमी आहे. मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ऊर अभिमान भरून यावा. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दाखवलेली ठाकरेंप्रती निष्ठा पुन्हा एकदा खूप मोठी व्हावी आणि ठाकरेंचा आवाज संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा एकदा घुमावा, या दृष्टीनं ही घडलेली सर्वात मोठी आणि घडामोड आपल्या समोर येत आहे. मित्रांनो, शिंदेगडामध्ये गेलेले सर्व नेते आता थेट आमच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक झाली, गद्दारी करून आम्ही आमच्या मस्तकावरती गद्दारीचा शिक्का लावला आणि ठाकरेंच्या प्रती आम्ही अनिष्ठा दाखवली असे म्हणत पुन्हा शिवसेनेत प्रवेश. मित्रांनो, हा प्रवेश सोहळा मातोश्रीवरती रंगला. मातोश्रीवरती झालाय सर्वात मोठा जल्लोष. शिंदेगडावरती जोरदार टीका करत ठाकरेंची शिवसेना हीच आमची शिवसेना म्हणत, महाराष्ट्राच्या मनात फक्त मातोश्री आणि ठाकरे आहेत, शिंदे नाहीत असे म्हणत आम्ही गेली कित्येक वर्षे तिथे जाऊन सडलो आणि आता आम्हाला जाण आली की उद्धव ठाकरेच खरे होते असे म्हणत 50 खोके एकदम ओके म्हणत पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी झाल्यानंतर मुंबईमध्ये शिंदेगडाला घरघर लागली. मित्रांनो, नगरसेवकांसह हे मोठे नेते थेट मातोश्रीवरती ठाकरेंच्या शिवसेनेत झाले दाखल. सविस्तर बातमी बघूया. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना वाढवली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रती आपली शिवसेना दिली. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिकांना लहानाचं मोठं करून त्यांना मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं. एकनाथ शिंदेंना शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री इथपर्यंत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला, तरी देखील त्यांच्यावरती अविश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 2 तुकडे केले. हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंदाचा दिवस नव्हता, परंतु त्यानंतर मात्र ठाकरे हीच महाराष्ट्राची पॉवर आहे. ठाकरेंशिवाय महाराष्ट्र राहू शकत नाही. ठाकरेंची शिवसेना सगळी फुटली तरी उद्धव ठाकरे एकटे महाराष्ट्रात लढून पुन्हा शिवसैनिक आहे तशी शिवसेना उभी करतील असा विश्वास शिवसैनिकांना वाटला आणि आता उलट दिशा सुरू झाली आहे. जैशी करणी वैशी भरणी असे म्हणत पुन्हा एकदा शिंदे गटाकडून आउटगोईंग, उद्धव ठाकरेंच्याकडे इनकमिंग सुरू झालंय आणि त्या नेत्यांनी शिंदेगडावरती जोरदार आरोप केलाय. बघूया कोण आहेत नेते. सुजाता शिंगाडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या हजारो नेत्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. ही गोष्ट मला माहीतच आहे, परंतु त्यानंतर देखील शिंदेगडातील जवळजवळ 27 ते 35 आमदार देखील प्रचंड नाराज असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे त्यांना वेळोवेळी असं वाटतंय की आपल्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का डाग आहे, तो डाग पुसला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढील आयुष्यामध्ये गद्दार म्हणून लोकांनी हिंदवलं नाही पाहिजे. अशी चूक सध्या आपल्याकडून झाली आहे. आयुष्यामध्ये चुका होतात, परंतु त्या चुका जेव्हा दुसरा माणूस आपल्या समोरच्या चुका मनाने माफ करतो त्यावेळेस आपण त्याच्याकडे जायला पाहिजे असा विचार सध्या शिंदेगडातील नेत्यांच्या मनामध्ये आल्याचं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे बहुतांश नेते पुन्हा शिंदेगड सोडून ठाकरेंच्या प्रती असलेली आत्मीयता, ठाकरेंच्या प्रती असलेला विश्वास दाखवत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार ही आता बाब जवळजवळ नक्की झाली आहे. त्यामुळे शिंदेगडाला आता घरघर लागल्याचं चित्र सर्वांना पाहायला मिळतंय आणि अशाच वेळी उद्धव ठाकरेंचा आवाज पण महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वरूपात घुमू लागलाय. मित्रांनो, याचमुळे शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हजारो नेत्यांचा प्रवेश लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, यावरती आपली काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद.